नमस्कार। सध्या सगळीकडे चर्चेचा विषय म्हणजे शक्तिपीठ महामार्ग। एका बाजूला या महामार्गाला शेतकरी कडाडून विरोध करत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा शक्तिपीठ राज्य महामार्ग होणारच या भूमिकेवर ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की शक्तिपीठ महामार्गामुळे दुष्काळाचे चित्र पालटेल। मराठवाडा आणि संबंधित भागातील दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलण्यामध्ये शक्तिपीठ महत्त्वाची भूमिका पार पाडेल असंही ते म्हणतात। त्यांचं असं म्हणणं आहे की या महामार्गाच्या माध्यमातून जलसंवर्धन आणि जल पुनर्भरण काम होणार आहे। मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार आहे। मराठवाडा आणि दुष्काळी भागाचे चित्र बदलणारा हा प्रकल्प असेल असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करताना दिसत आहेत। या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध का आहे? हा प्रकल्प किती कोटी रुपयाचा आहे? त्याचबरोबर वित्त विभाग या प्रकल्पाविषयी काय म्हणतो आणि खरंच हा महामार्ग या भागातील विकासाला हातभार लावेल का, हे या भागात आपण पाहूयात। नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स। नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राइब करा। शक्तिपीठ महामार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहे तिथे शेतकऱ्यांचा विरोध सतत वाढतच आहे। सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठची मोजणी स्थगित करावी लागली। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करत आहेत। या शक्तिपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यामध्ये 1 जुलै रोजी रास्ता रोको करण्याचा निर्णय झाला आहे। शेतकरी या प्रकल्पाला विरोध करताना दिसत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार शक्तिपीठ हा जो 802 किलोमीटरचा महामार्ग आहे त्याला समांतर असणारा महामार्ग म्हणजे नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग। हा विद्यमान महामार्ग नागपूरला कोकणातील रत्नागिरीशी जोडतो आणि शक्तिपीठ महामार्गाच्या जवळपास समांतर आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार शक्तिपीठ महामार्ग हा पवनार, वर्धा ते पत्रादेवी, गोवा असा आहे। 12 जिल्ह्यातून म्हणजेच वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असा जातो। नागपूर रत्नागिरी महामार्ग हा आधीच अस्तित्वात आहे आणि शक्तिपीठ महामार्गाशी जवळपास समांतर आहे, ज्यामुळे शेतकरी आणि विरोधक प्रश्न उपस्थित करतात की नवीन महामार्गाची गरज काय। शेतकऱ्यांचा आरोप आहे की नागपूर रत्नागिरी मार्गामुळे शक्तिपीठाचे दर्शन सहज शक्य आहे। त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग हा अनावश्यक आहे आणि त्यामुळे सुपीक जमिनीचे नुकसान होईल। नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग हा शक्तिपीठ महामार्गाला समांतर आहे आणि त्याच्या अस्तित्वामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या गरजेवर शेतकरी आणि विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। या प्रकल्पाविषयी राज्य सरकारचा वित्त विभाग सुद्धा काय म्हणतो हे आपण पाहूया। राज्य सरकारचा प्राधान्यक्रमाचा प्रकल्प असलेल्या महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचा अट्टहास असला तरी एकंदर खर्चावरून राज्याच्या वित्त विभागाने गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे। भूसंपादनाचा खर्च आणि कर्जाच्या वाढीव व्याजदरापोटी द्याव्या लागणाऱ्या रकमेवरून महसुली खर्चात प्रचंड कपात करण्याच्या सूचना करतानाच वित्त विभागाने राज्याच्या आर्थिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा या महामार्गाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडताना यावेळी दिला आहे। या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 17,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना 12,000 कोटी इतक्या निधीची मागणी का केली? त्याबरोबरच उर्वरित 5,000 कोटी रुपये कशा प्रकारे उभा करणार याची विचारणा करण्यात आली। तसेच 12,000 कोटीमधून किती हेक्टर व टक्के भूसंपादन अपेक्षित आहे याबाबत मंत्रिमंडळ प्रस्तावात सविस्तर माहिती नसल्याने त्याचे सविस्तर विवरण विभागाने देण्याची विनंती केली आहे। म्हणजे हा प्रकल्प पूर्णत्वाला जावं असं मुख्यमंत्री बेंबीच्या देठापासून सांगत असताना त्याचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याचं दिसून येतं। आता आपण ज्या जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय त्या भागावर कसा परिणाम होणार याचा विचार केला तर या महामार्गावरील शेतकरी भूमिहीन होणार आहेत। त्या शेतकऱ्यांनी त्याचा उदरनिर्वाह कसा करायचा, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी काय करायचे हा प्रश्न अनुत्तरित आहे। शिवाय हा महामार्ग जरी या भागातून जात असला तरी फक्त काही ठिकाणीच या महामार्गावरती प्रवेश करता येणार आहे। बाधित शेतकऱ्यांना या रस्त्यावरील वाहने फक्त दिसली म्हणजे त्यांचा विकास होईल का? समृद्धी महामार्ग असेल अथवा नागपूर रत्नागिरी महामार्ग असेल, या महामार्गामुळे किती सर्वसामान्य लोकांचा विकास झाला। याउलट कितीतरी गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतं। या महामार्गामुळे प्रवास जलद होईल पण रस्त्यात येणारी गावे सुद्धा लक्षात येणार नाही। एक उदाहरणच बघायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यासारख्या तालुक्याचं गाव नागपूर रत्नागिरी महामार्गावर आहे। त्या गावाचं काय नुकसान झालं आहे हे तेथील लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यावरच कळेल। अशी कितीतरी गावं आहेत। शेवटी शेतकऱ्यांचा विरोध असताना
असला पाशवी विकास करायचाच अशी भूमिका मुख्यमंत्री का घेतात हा शोधाचा मुद्दा आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव दिला, स्थगित असलेली नोकर भरती उठवली, रिक्त असलेल्या शासकीय जागा भरल्या तर त्याचा जास्त फायदा लोकांना होईल. पण जी लोकांची मागणी आहे त्याकडे दुर्लक्ष करून हजारो कोटींचे प्रकल्प जबरदस्ती लोकांच्या माथी मारणे यातच सरकारला स्वारस्य दिसते. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.